नमस्कार. आज महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला सर्व महिलांना एक विनंती करणार आहे. आज तुमची ताकद सर्व राजकारण्यांना कळली आहे. त्याच्यामुळे जो तो महिलांना खुश करण्यासाठी काही ना काहीतरी कारण घेऊन तुमच्या पुढे येतो. काही लोक मग त्याच्यासाठी नवीन नवीन कार्यक्रम आखत असतील किंवा तुम्हाला भेटवस्तू देत असतील. त्यांना माहिती आहे का महिलांची ताकद काय आहे. पण ही ताकद कुठंतरी चुकीच्या ठिकाणी जाऊ नये म्हणून मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करेन तर ह्याच्यापुढं हे जे काही चाललं आहे ना सगळं मतदानासाठीच चाललं आहे. तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी चाललं आहे. जसं पूर्वी पहिलं पुरुषांना काही ना काहीतरी आमिषे दाखवली जायची आणि पुरुष हक्क घर हाताळायचं. आता उलटं होत चाललं आहे. महिलांकडे लोक जातात त्यांना माहिती महिलांची मतं कुठं जाणार नाही म्हणून त्याचा कसं काय फायदा करून घेता येईल यासाठी नवीन नवीन योजना लोक घेऊन तुमच्या पुढे येतात. जसं सरकारने नवीन योजना आणली लाडकी बहीण. त्याच्या पाठीमागं काहीतरी उद्देशच आहे ना सरकारचा की तुमची मतं त्यांना भेटली पाहिजे. कारण काय झालं माहिती का फुकट कुठलाही भाव कुठल्याही बहिणीला कधीच काही देत नाही. कमीत कमी उधारी घेऊन तर नाहीच नाही. आज महाराष्ट्र 8 लाख कोटीचं कर्ज आहे तरीसुद्धा सरकार तुम्हाला काहीतरी देत आहे तर त्याच्या पाठीमाग काहीतरी सरकारची रणनीती नक्कीच असणार आहे. त्याच्यापेक्षा सरकारला तुम्ही एक विनंती करा का 1,500 रुपये महिना देण्यापेक्षा 1,500 रुपयाचं हेल्थ इन्शुरन्स करून द्या. ते हेल्थ इन्शुरन्स 1 वर्षासाठी असेल ना तर ते 3 ते 5 लाख रुपये ते तुमच्या पूर्ण कुटुंबाला काम असेल. अशा ज्या काही नवीन योजना असतील ना सरकारकडून भांडून आपण घेऊया. पण महिलांना एवढीच विनंती करतो की बाबा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधीही कुठल्याही राजकारणाच्या मागं वाहवत जाऊ नका. मतदान करताना सगळं विचारपूर्वकच मतदान करा. तुम्हाला कोणी गिफ्ट दिलं आहे कोणी कार्यक्रमाला बोलवलं आहे म्हणून त्याला मतदान न करता विचारपूर्वक मतदान करा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाची खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.